नमस्कार, मी पत्रकार युवराज कुरील, जालनेकरची आवाज न्यूज, दैनिक विदर्भ शासन तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा मी शहर सदस्य. एका हँडिकॅप व्यक्तीने माझ्यावर FIR केलेली आहे. ती FIR अशी आहे की मला माहित नव्हतं की माझ्यावर FIR झाली. आज सकाळी 7:30 वाजता मी जेव्हा माझ्या घरी हॅलो जालना नावाचा वृत्तपत्र येतो, त्या वृत्तपत्रात मी ही अशी बातमी वाचली की गळ्यातून चेन काढून घेतली. तर त्या व्यक्तीच्या FIR वर असं लिहिलं त्याने की पिस्टल सदृश वस्तू आणि तलवार दाखवून गळ्यातील 5 ग्रॅम वजनाची चेन काढून घेतली. मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. योग्य वेळी मी नावही डिक्लेअर करेल, कारण की त्या व्यक्तीने प्रथम नाव युवराज चंदूलाल कुरील, संतोष गोविंद कांबळे, नरेंद्र उदय किशोर गोविंद कांबळे, कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. तर मला सांगायचे हे आहे की हा व्यक्ती हँडिकॅप असून याने आमच्यावर गुन्हा केला. हा गुन्ह्याचा विषय बाजूला ठेवतो आणि मी सांगतो की पत्रकार व्यक्ती जर पिस्टल वापरायला लागले, तलवार वापरायला लागले तर जालना जिल्ह्यात काय होईल? कारण की पत्रकार व्यक्ती हा कलम चालवतो, हा तलवार नव्हे, बंदूक नव्हे. त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की पत्रकार लोक तलवार वापरतात, बंदूक वापरतात. हे संपूर्ण खोटं आहे आणि यांनी दिलेली फिर्याद सुद्धा खोटी आहे, FIR सुद्धा खोटं आहे. आज हॅलो जालन्याच्या वृत्तपत्रातून मला कळालेलं आहे की अशी तक्रार दिलेली आहे संबंधित व्यक्तीने माझ्या विरोधात. तर माझं हे म्हणणं आहे की कोणतीही एक बाजू न पाहता दुसरी बाजू सुद्धा, जे आमचं लोकमत पेपर आहे, जालना जिल्ह्याचा लोकप्रिय नंबर 1 पेपर मानल्या जातं. हॅलो जालना पेज नंबर 1 मानल्या जातं जालना जिल्ह्यात. जालना जिल्ह्यातले सर्व पुढारी हे पेपर वाचतात. हेच नाही तर सगळे पेपर लोकप्रिय आहेत आमच्यासाठी जालना जिल्ह्यात. आणि मी लोकप्रिय पेपरचा सुद्धा एक प्रतिनिधी म्हणून जालना जिल्ह्यात मी काम करतो. परंतु माझी विनंती अशी आहे की मी आज पोलीस अधीक्षकांची या FIR बद्दल भेट घेणार आहे. कारण संबंधित व्यक्ती हँडिकॅप असून आम्ही त्याला खंडणी मागितली, तलवार लावली, बंदूक लावली. तलवार बंदूक हे काय पत्रकार लोक घेऊन हिंडतात का? हे काय पत्रकार लोकांचं काम आहे का तलवार लावणं, बंदूक लावणं? हे सरासर ही जी तक्रार आहे खोटी आहे आणि ही खोटी दाखल करण्यात आलेली आहे. याचा तपास मी पोलीस अधीक्षकांना सांगतो की लवकरात लवकर करावा. कारण की आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे मी लवकरच सादर करेन. ते पुरावे मी पोलीस अधीक्षक यांच्याकडे आज सादर करणार आहेत. ते पुरावे घेऊन जाणार आहेत, पोलीस अधीक्षकांची वेळ घेणार आहेत आणि हे पुरावे सादर करून ही FIR रद्द होणार म्हणजे होणार आहे. कारण की हे संपूर्ण तक्रार जी आहे ही तक्रार तुम्हाला सांगतो पूर्ण खोटी आहे. ही तक्रार तुम्ही बघू शकता, या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय मी. ही तक्रार पूर्ण खोटी आहे आणि या तक्रारीची पूर्ण चौकशी सुद्धा झाली पाहिजे. कारण की आमचे लोकेशन तपासले गेले पाहिजे, आमचे मोबाईल तपासले गेले पाहिजे. संबंधित व्यक्तीचा जे हँडिकॅप व्यक्ती आहे त्याचा सुद्धा मोबाईल तपासला गेला पाहिजे की हा त्यावेळेस कुठं होता. आम्ही तर सर्व पुरावे सादर करणारच आहोत. कारण की ज्या व्यक्तीवर हल्ला झालेला आहे तो व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि आम्ही सुद्धा त्याची काळजी घेताना तिथे जात आहोत. तिथे जात असताना घरी येत आहोत. घरी येत असताना आम्ही काही ठिकाणी जात आहोत खरेदीसाठी, मार्केटमध्ये इकडं तिकडं सामान आणण्यासाठी जात आहोत. परंतु आम्ही अशा व्यक्तीला कोणतीही धमकी दिलेली नाही. या धमकीची चौकशी झाली पाहिजे, पूर्णतः चौकशी झाली पाहिजे
आणि जर आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर गुन्हा तर दाखल आहेच, आमच्यावर यापेक्षाही कडक गुन्हे दाखल करावे, कारण आम्ही या व्यक्तीला तलवार आणि बंदूक लावली असेल तर. कारण की हे काळीमा फासणारी गोष्ट आहे, कारण की आम्ही असे काम करत नाहीत. आम्हीच नाही तर कोणताही पत्रकार करत नाही. अनेक पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत, खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. हे पोलीस प्रशासन झोपलेलं आहे. खरं तर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू हे चांगले काम करीत आहेत, परंतु त्यांच्या खालच्या स्तरचे जे अधिकारी असतील, PI असतील, PSI असतील, हे लोक पूर्णतः काम करत नाही. खोटी तक्रार दाखल करून घेतात, त्या तक्रारीची दखल घेत नाही. ती तक्रार कशी आली, कुठं घटना घडली, काय घडली, तो व्यक्ती कुठं होता, त्या व्यक्तीला सुद्धा कळवलं जात नाही की तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तर आज मी संबंधित पोलीस स्टेशनच्या PI यांना फोन करून मी पूर्ण FIR मागवणार आहे आणि माझी विनंती आहे की मला ती FIR कमीत कमी 10:30 ते 11 या टायमाला देण्यात यावी, जेणेकरून मला पुरावे सादर करता येईल आणि मी ते पुरावे पूर्ण सादर करणार आहोत. आणि माझी सर्व वृत्तपत्रांना प्रसार माध्यमांना विनंती आहे की त्यांनी